विषयी विसर पडिला निशेष 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 अंगी ब्रह्मरास ठसावला अंगी ब्रह्मरास ठसावला माझी मज झाली अनावर वाचा
माझी मज झाली अनावर वाचा अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा दया नामाचा घेतला से छंदया नामाचा छंदया नामाचा छंदया चंदया नामाचा चंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा चंदया नामाचा घेतला जे हारा चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा घेतला माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठला 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 विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी लाभाची आसुसी पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घे
नमस्कारोणी आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आणि 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून अनुभव प्रकरणातील आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारा श्री संत तुकाराम महाराज हे स्वतःला आलेला अनुभव सांगतात. सज्जन हो, इंद्रियांच्या द्वारे होणारा अनुभव हा संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा सारखाच असतो. संत महात्म्यांना जर साखर खाण्यासाठी दिली तर गोड लागेल, तुम्ही आम्ही खाल्ली तरी गोडच लागेल. त्यांना मिरची तिखटच लागेल आणि तुम्ही आम्ही खाल्ली तरी तिखटच लागेल. मग त्यांच्या आणि आपल्या अनुभवामध्ये भेद येतो कुठं हे पाहायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या अनुभवाची पोहोच ही केवळ शब्द स्पर्शादी पुरतीच असते. संत महात्म्यांचा अनुभव अलौकिक, प्रमाण अलौकिक, फल अलौकिक. सज्जन हो, जे जगाला अनुभवता येत नाही ते संत महात्मे तुम्हा आम्हाला अनुभवाला आणून देतात. म्हणूनच महात्म्यांचा अनुभव महत्वाचा आणि श्रेष्ठ ठरतो. असा महाराजांना आलेला अनुभव ते आपल्याला पहिल्या चरणातून सांगतात. विषय विसार पडिला निशेष, विषय विसार पडिला निशेष, विषयी विसार पडिला निशेष, विषयी विसार पडिला निशेष, विषय विसार पडिला निशेष, विषय विसार पडिला निशेष, विषयी विसार पडिला निशेष, विषयी विसार पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली आणावर वाचा, माझी मज झाली आणावर वाचा. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. सज्जन हो, महाराज म्हणतात विषयाचा विसर पडला आणि त्याचा परिणाम ब्रह्मरसाची प्राप्ती झाली. पण विषयाचा विसर पडणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. 18व्या अध्यायामध्ये माऊली उत्कृष्ट वर्णन करतात. परमार्थ करणाऱ्या साधकाला इंद्रिय विषयापासून बाजूला काढताना किती दुःख होतं. एवढं अवघड असतानाही महाराज विसर पडला म्हणतात. मग कोणतं साधन वापरलं असेल महाराजांनी की जे तुम्हा आम्हाला सुद्धा वापरता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण किती अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायात सांगतात, जेवी सारसाही विघडविता, का ओहावोणी वत्स काढिता, का भनंगद वडिता भाणे यावरुणी. परमार्थ करणाऱ्या साधकाला इंद्रिय विषयापासून बाजूला काढताना
केवढं दुःख होतं याच्यासाठी हा दृष्टांत आहे. सारस पक्षी असतो ना सज्जन हो, नदीच्या किनाऱ्याला दोन्हीकडेनं दोन बसतात, एकीकडे नर आणि एकीकडे मादी. रात्रीच्या वेळेला तो नर ओरडल्यानंतर ती मादी ही ओरडते, पण मादी इकडच्या कडेला असते, नर तिकडच्या कडेला. रात्री दोघांची भेट होत नाही. किती त्यांच्या अंतःकरणाला दुःख होत असेल. पण महाराजांना हाही दृष्टांत अपुरा वाटला. जरी त्या पक्ष्यांची रात्री भेट झाली नाही तरी दिवसा भेट झाल्याशिवाय राहणार नाही. याच्या पुढचा दृष्टांत पहा. काऊ हा ओणी वत्स काढिता, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा दृष्टांत दिला. गाय व्याल्यानंतर आपण जेव्हा धार काढायला जातो तेव्हा अगोदर खुंट्याचं वासरू सोडतो. वासरू सोडल्यानंतर ते उड्या मारत आपल्या आईकडे जातं आणि कासेला ढुसण्या मारून मारून तिला पान्हा सोडायला लावतं. पण गायीनं पान्हा सोडायचा अवकाश लागलीच आपण त्या वासराच्या तोंडाला धरून त्याला मागे ओढतो आणि खुंट्याला नेऊन बांधतो. जाताना ते वासरू मालकाला काय आशीर्वाद देत असेल. विठ्ठल विठ्ठल जसं त्या गाईच्या वासराला कासेपासून बाजूला निघत असताना जेवढं दुःख त्याच्या अंतःकरणाला होत असेल तेवढंच दुःख परमार्थ करणाऱ्या साधकाला इंद्रिय विषयापासून बाजूला काढताना होतं. पण महाराजांना हाही दृष्टांत अपुरा वाटला. का? जरी त्या माणसाने दूध पाजलं नाही, पेंड चारील, घास चारील, कडबा टाकील, मरू देणार नाही. याच्या पुढचा दृष्टांत. का भनंग दवडिता भाने यावरुनी. भनंग म्हणजे भिकारी. मिष्टान्नाचं पात्र असावं, लग्नातलं बर का, सप्ताहातलं नाही. विठ्ठल विठ्ठल लग्नामध्ये ठरलेला बेत असतो आणि आमच्या सप्ताहातलाही ठरलेलाच बेत असतो. सप्ताहातला बेत विचारायचीच गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात कोंढापुरी नावाचं गाव आहे. तिथं एकदा सप्ताहाला गेलो. दत्तू नाना गायकवाड यांची त्या दिवशी पंगत होती. गेल्या गेल्या त्यांनी आग्रह केला, महाराज घ्या बसून जेवायला. म्हटलं नाना, आम्ही कीर्तन झाल्याशिवाय जेवत नाही, असा आमचा नियम आहे. कारण वय लहान, मग जेवण झाल्यानंतर झोप येते, कीर्तन करता येत नाही, नंतर बसू. कीर्तन वगैरे झाल्यानंतर जेव्हा जेवायला बसलो तर काही नाही, नुसतं वरण आणि चपाती, याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं. जेव्हा मी फुरका मारला त्या वरणाचा, फुरका मारला अशीच माझ्या कानात आग झाली. तेवढ्यात त्या दत्तू नानांनी विचारलं, महाराज तुम्ही किती जण भाऊ आहेत? मी म्हणालो, जगलो वर्णातून तर 2, नाही तर 1च. म्हणाले, तिखट झालं का हो? मी म्हणालो, नुसत्या मिरच्याच आहेत नाना. विठ्ठल दुसरं काहीच नव्हतं त्याच्यात. तर काय सांगणार? तर सांगायचा मुद्दा, त्यांच्याच घरी वास्तुशांतीला गेलो होतो काही दिवसापूर्वी. सज्जन हो, जेव्हा ते पदार्थ बघितले, अडचण अशी निर्माण झाली की जेवायला सुरुवात कुठून करावी, एवढे पदार्थ. मग मी विचार केला की मनाने आगाऊपणा करण्यापेक्षा शेजारचे जसं खातील
तसं खावं. मग बाजूच्या पाहुण्याकडे लक्ष द्यायचं. कुणी पुरी घेतली मी पुरीला हात लावायचो. कुणी बुंदी घेतली बुंदी, कोणी भजे घेतले भजे. पण 5-6 भाजीच्या प्लेटा होत्या. त्यातल्या एका प्लेट मधली भाजी ती चम 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 चमकायची. तिला कोणी हात लावत नव्हतं. माझी जीभ काही आवरेना. मला वाटलं हे का खात नसतील. सगळ्यांचा डोळा चकून असा फुरका मारला म्हणता. ना तिखट ना आंबट ना आळणी ना खरट. शेजारी मनोहर दादा म्हणून आमचे टाळकरे होते. विचारलं दादा ही भाजी कोणती हो? ते म्हणाले बुवा केशरी पाणी आहे ते हात धुवायचं. मी म्हणालो सांगू तरी नका कुणाला फुरका मारला म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा केवढाही सप्ताह झाला तरी वारकऱ्याला केशरी पाणी मिळेल का हात धुवायला? मग कल्पना करा असं मिष्टान्नाचं पात्र आहे आणि अशा पात्रावर 7 दिवसाचा उपवासी भिकारी बसला. जेव्हा त्या अन्नदात्यानं बघितलं नवीन माणूस कोण बसलेला आहे, बाजूला काढा त्याला. 2 फटके मारले आणि हाकलला. आता सुरुवात करायची आहे जेवायला. तेव्हा काय वाटलं असेल त्या भिकाऱ्याला. जसं त्या भिकाऱ्याला मिष्टान्नाच्या पात्रावरून उठून जाताना जेवढं दुःख त्याच्या अंतःकरणाला होतं तेवढंच त्या साधकाला होतं. महाराजांना हा हे दृष्टांत पुरा वाटला. जरी त्यानं तिथं जीव घातलं नाही दुसरा एखादा दाता मिळणारच आहे, पण हा मरणार नाही. म्हणून याच्या पुढचा दृष्टांत. माते पुढोनी बाळक काळे नेताई कुलते एक. होय का उदक तुटता मीना. एखाद्या स्त्रीला एकुलता एक मुलगा आहे आणि तो अचानक मेला. जसा तो मुलगा आईच्या समोरून नेत असताना तिच्या अंतःकरणाला दुःख होतं तेवढंच साधकाला होतं. महाराजांना हा हे दृष्टांत पुरा वाटला. रडून रडून किती दिवस रडेल? 6 महिने 12 महिने. पण सोडलाय का कुणी प्रपंच? दत्तक घेऊन का होत नाही पण प्रपंच चालवतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून याच्या पुढचा शेवटचा दृष्टांत देतात. होय का उदक तुटता मीना. लक्षात ठेवा सज्जन हो, जळचरा जळ सांडी तया तक्षणी मरण मांडी. जीव देती जीवना संगी मत्स्या मरण त्या वियोगी. प्राणांत थोडा सुद्धा माशाला पाण्याचा वियोग सहन होत नाही. एवढं प्राणांत दुःख त्या साधकाला होतं. तेवढं सहन करतात. एवढं अवघड आहे. इंद्रिय विषयापासून बाजूला काढताना इतकं दुःख होतं. मग असं असतानाही महाराज म्हणतात विषयी विसर पडिला निशेष. विषयी विसर पडला निशेष. विषयी विसर पडिला निशेष. विषयी विसर पडला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगी ब्रह्मरस ठसावला. ठोबार कुमाई. ठोबार कुमाई. ठोबार कुमाई. ठोबार कुमाई.
घुमाई ढोबार कुमाई ढोबार घुमाई. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराज म्हणतात विषयी विसर पडिला निशेष. अजून एक लक्षात घ्या, महाराजांना विसर पडला तो निशेष, त्याच्यामध्ये शेष अंश शिल्लक राहिला नाही आणि म्हणून त्याचा परिणाम अंगी ब्रह्मरस ठसावला. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधिल तो रंग पालटला. सज्जन हो, महाराज म्हणतात मला ब्रह्मरसाची प्राप्ती झालेली आहे, पण कधी आधिल तो रंग पालटला. ज्या वेळेला विषयाचा विसर पडला आणि नंतर ब्रह्मरसाची प्राप्ती अंगी ब्रह्मरस ठसावला. आता मला सांगा, खऱ्या आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर साध्या आनंदाला कोण विचारतो? मग हा तव ब्रह्मरस प्याला. महाराजांना तर ब्रह्मानंदाची प्राप्ती झालेली आहे. मग महाराज म्हणतात तो आनंद उपभोगीत असताना तोच आनंद माझ्या वाणी वाटे बाहेर येत आहे. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंदया नावाचा घेतला से, छंदया नावाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. चंदयान माझा घेतला से, चंदयान माझा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. महाराज म्हणतात अनावर वाणी झालेली आहे, रात्रंदिवस भजन चालू आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे. न कळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती. आनंद लहरीच्या गती वर्णू मी किती तया सुखा. अनावर वाणी झालेली आहे. नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. आता सज्जन हो, तुकाराम महाराजांचा आणि आपला किती फरक आहे असं वाटतं तुम्हाला? अहो, महाराजांच्या वाणीला विसावा नाही आणि आपल्या वाणीला येतच नाही, इतकंच. किती फरक आहे. महाराज म्हणतात माझी वाणी अनावर झालेली आहे, रात्रंदिवस भजन चालू आहे. आणि आपल्या वाणीला काय येत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सोपं कारण आहे. महाराजांच्या वाणीला विसावा
नाही. अनावर वाणी झालेली आहे. वाणी वाटे तो आनंद बाहेर पडतो. त्याच एकमेव कारण महाराजांना तो ब्रह्मानंद मिळाला होता. म्हणून वाणीच्या वाटे बाहेर पडतो. आपल्या वाणी वाटे का येत नाही? कारण अंतःकरणातच मिळाला नाही. नाही तर महात्म्यांकडे आणि आपल्याकडे पहा ना, किती फरक आहे. अर्जुनाच्या अंगावरचे केस सुद्धा श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत होते. जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. चोखोबांचे हाड म्हणत होते. आपले थोबाड म्हणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. किती फरक आहे बघा. त्यांची हाड भजन करतात, आपली तोंड भजन करत नाहीत. त्याच एकमेव कारण महात्म्यांची वाणी अनावर झाली. त्याच एकमेव कारण अंतरीची धावी स्वभावे बाहेरी करिता हे परी आवरेना. सज्जन हो, जे अंतःकरणामध्ये असतं ते वाणी वाटे बाहेर पडतंच. तुम्ही कितीही आवरण्याचा प्रयत्न करा. एक शेजारीन दुसऱ्या शेजारणीकडे गेली. दारातच ज्वारीच्या गव्हाच्या कणग्या होत्या. ती म्हणते, का हो, रस्त्यालाच कणग्या ठेवल्यात, कोणी चोरून नेत नाही का? आणि पुन्हा तीच म्हणते, बर का, कोणतरी खायलंय. आणि जी म्हणत होती तिनं 7-8 पायल्या गहू चोरली. इकडं मालकीनीला माहीत सुद्धा नाही चोरी झालेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी ही रस्त्यानं निघाली. चोरटी बर का. एका कोपऱ्यावर 10-5 माणसं थांबलेले होते. एका जणाचे बैल सुटून गेले होते आणि चर्चा चालली होती की कुणी चोरून नेले की काय, कुठं बघावं वगैरे वगैरे. हे 10-15 जण बघितल्यावर एका माणसालाही म्हणते, बाळू काका इकडे या हो. तो म्हणाला, का हो, काय म्हणतात ते लोक? काही नाही म्हणाला. ते दौलू भाऊचे बैल सुटून गेलेत, ते बघायचं चाललंय कुठं तरी. ही म्हणते, मला वाटलं गव्हाचंच आहे काय की. आता तू गहू नेलेले कुणाला माहित नाही, त्याचा काही पत्ता नाही. पण कसं आहे, लबाडी झाकतच नाही. विठ्ठल तसं माणसाच्या अंतःकरणातलं वाणी वाटे बाहेर पडतच. महाराज म्हणतात, मला जो ब्रह्मानंद मिळाला त्याचं कारण अंतःकरणामध्ये आहे. म्हणून वाणी अनावर झालेली आहे. माझी मज झाली अनावर वाचा. 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 छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा घेतलासे. ऐकणारे म्हणतील, तानाजी महाराज, आम्ही जर 7 दिवसाचा सप्ताह पार पाडला तर पुन्हा देवाचं नाव घ्यावं वाटत नाही. त्या सप्ताहाकडं पुन्हा तोंड घ्यावं वाटत नाही, त्या भजनाकडं. आणि तुमचे तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिवस भजन करतो तरी कंटाळा येत नाही. सज्जन हो, मायबाप हो, लक्षात ठेवा, ज्याचा कंटाळा येतो त्याला म्हणायचं संसार, आणि ज्याचा कंटाळा येत नाही त्याला म्हणायचं परमार्थ. महाराज म्हणतात, सर्व संगे वीट आला तू एकला आवडसी. विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मणी बैसलेसे. खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी. वीट नाही पांडुरंगी. सज्जन हो, परमार्थ असा आहे, कितीही त्यातला आनंद मिळाला पुन्हा 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 पुन्हा
तो मिळावासा वाटतो. तुका म्हणे पोट भरे परी उरे भूक पुढे, पोट सेवितान धाई भूक भुकेलीच राही. तुका म्हणे पाहे कोण वाट मुक्तीची, हा आनंदच काही वेगळा आहे महाराज. अहो कितीही दिवस भजन केलं तरी कंटाळा येत नाही. कसा कंटाळा येत नाही? जसं महाराज आपल्याला दृष्टांत म्हणून 3ऱ्या चरणातून सांगतात. लाभाची असोसे पुढे चाले म्हणा, 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 लाभाची असोसे पुढे चाली म्हणा, लाभाची असोसे पुढे चाली म्हणा, लाभाची असोसे पुढे चाले म्हणा, लाभाची असोसे पुढे चाले म्हणा. धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा, माझी मग झाली अनावर वाचा, माझी मग झाली अनावर वाचा. धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. लाभाची आसोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. इथं कृपण माणसाचं उदाहरण दिलंय. जसं एखादा लाभ झाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा मिळावा असं कृपण माणसाला वाटतं. कितीही पैसे मिळाले तरी पोट भरतच नाही. पुन्हा पुन्हा पैसे मिळावेच वाटतात. तसं आमचं परमार्थाचं आहे. हा आनंद कितीही जरी आम्हाला मिळाला तरी पुन्हा 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 तो मिळावाच वाटतो. रात्रंदिवस भजन चालू आहे. जसं धनाचा कृपणा लोभ जैसा, किंवा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. कृपण माणसाचं उदाहरण दिलेलं आहे याच्यासाठी की कृपण माणसाला कितीही पैसे मिळाले तरी त्याचं पोट भरत नाही. आम्ही तर असता धनगाठी तरी चिंता अनिवार्य मोठी. नाथ महाराज भागवतात वर्णन करतात. कितीही जरी पैसे असले कमवू नका असा माझा दावा नाही. लक्षात ठेवा सज्जन हो, तुम्ही आम्ही संसारी माणसं आहोत. प्रत्येकाला गरज असते पैशाची. पैसा असेल तर घरातली आई वडील मानतात, बहीण भाऊ मानतात, पत्नी मानते. गावात सुद्धा पैशामुळेच किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. पैसा जरूर कमवा, पण कमावलेल्या पैशाचा स्वतः उपभोग घेऊन धार्मिक कार्यात, अन्नदानात, पारमार्थिक कार्यात खर्च करा. अहो नुसते कमवतात लोक. काही माणसं बघा, एक भिकारी श्रीमंताच्या पंगतीला गेला. श्रीमंताचं म्हणजे मिष्टान्न. आता त्या भिकाऱ्यानं कधी चांगलं अन्न बघितलेलं नसतं, कारण भिकाऱ्याला चांगलं कुणी देत नाही. जेव्हा पांढरा शुभ्र असा बासमती तांदळाचा भात आला तेव्हा तो म्हणाला, ओ बाबा अजून एक कोंजळ टाका. तो वाढणारा म्हणाला, तू फक्त खात राहा, तुला वाढतो.
तो म्हणाला, टाक ना 2 वंजळी, तुझं काय बिघडतंय का? त्यानं 2 वंजळी भात घेतला. पुन्हा मसाला भात आला, त्याहे 2 वंजळी घेतल्या. बुंदी आली, त्याहे 2-3 वंजळी घेतल्या. 3 आयटेम मध्येच पात्र भरलं. आता बाकीचे पदार्थ घ्यायला जागा सुद्धा नाही. वाढणाराला म्हणायचा, ओ पाहुणं, ओ इथं वाढा ना. ते म्हणायचे, जागा नाही ना पात्रावर. तो म्हणाला, टाक, हात आडवा लावतो म्हणाला. आणि असं दोन्ही हाताचं कडक करून बसला आणि शीग येईपर्यंत घेतलं. घेऊ नका असं नाही, बाकीच्यांनी जसं लागेल असं घेतलं आणि सुरू केलं. हे असंच दोन्ही हाताचं कडक करून बसलं, कारण हात काढावा तर सांडेल. घेतलं भरपूर पण धरून बसलं. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, हात वगैरे धुतले. पंक्तीमध्ये कार्यकारी मंडळ फिरत होतं. म्हणाले, खरकट कोणा पुढे असेल ते बघा आणि झाडून काढा. लगेच दुसरी पंगत बसवायची. हे असं दोन्ही हाताचं कडक करून बसलेलं होतं. एक जण आला, म्हणाला, हे मूर्खा, एवढा मोठा खरकट घेऊन बसलास, उठ इथून. ढकललं बाजूला आणि खरकट म्हणून भरून नेलं. याच्या बापाला मिळालं का इतकं घेऊन सुद्धा? तसं काही मूर्ख श्रीमंत असा पैसा धरून बसतात आणि खरकट्यावाला आला म्हणजे गुपचूप हवाली करतात आणि निघून जातात. झालं. ठरव 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 पैसे कमवून काही उपयोग आहे का? मग ज्या भगवंतानं आपल्याला लाखो रुपयांची इस्टेट दिली, त्यातलंच त्याच्यासाठी काही खर्च केलं तर काही उपकार आहेत का? एक आमचा वारकरी पंढरपूरला निघाला. पडशी खांद्यावर आहे, पताक हातात आहे आणि वारकऱ्याचे कपडे म्हणजे साधारण जाडे भरडे. काही लोकांना वाटतं हे उगीच बावळट असतात. योगायोगाने एक झकपक कपडे केलेला, सूट बूट टाय चापून चोपून बसवलेले केस असा एक अप टू डेट साहेब समोरच्या सीटवर येऊन बसला. समोर हा वारकरी पाहिल्याबरोबर त्याचं तोंड आंबट झालं. मनात म्हणाला, काय हे वारकरी बोंबलत फिरतात, उगीच महिन्या वाऱ्या करत, घरात मुलं सांभाळत नाहीत म्हणून आपली घेतात पताक. आणि काय तेवढ्यात तो वारकरी म्हणतो, साहेब कुठं जायचंय? तुला काय पंचायत? म्हणाला, गप्प आहेस? तसं नाही म्हणाला साहेब, काय आहे एवढा लांबचा प्रवास, गप्प बसून कसं चालेल? काहीतरी करमणूक पाहिजे. साहेब म्हणाला, कसली करमणूक? काही नाही म्हणाला, आपलं मी तुम्हाला एक उखाणा सांगतो. तुम्हाला जर नाही ओळखता आला तर तुम्ही मला 1.5 रुपया द्यायचा, कारण तुम्ही शिकलेले आहात आणि मी आहे साधा अंगठे बहादर. मला जर तुमचा उखाणा नाही कळाला तर मी आपला तुम्हाला 50 पैसे देईन. साहेब म्हणाला, पण उखाणा तर सांग ना. उखाणा सोपा आहे म्हणाला, 13 हात 17 डोळे 18 पाय असतं काय? साहेब म्हणाला, मी कुठं बघितलं नाही आणि ऐकलेलं नाही. काही सांगतो म्हणाला मूर्खासारखं, 13 डोळे 17 हात आणि 18 पाय, मला काय माहित नाही म्हणाला. तो म्हणाला, मग द्या 1.5 रुपया. 1.5 रुपया हातात दिल्यावर साहेब म्हणाला, तू सांग. मला हे येत नाही म्हणाला. मग दे 8 आणे. म्हणाला, धर. मला सांगा. त्याच्याच कडून 1.5 रुपया घेतला आणि त्याला 8 आणे दिले. मग काय उपकार केले का? तसं ज्या देवानं आपल्याला लाखो रुपये दिलेत त्यातलेच त्याच्यासाठी काही खर्च केले तर काही उपकार करतो का आपण? पण तरी या कृपणाला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, हे कृपण असे आहेत, नुसता पैसा पैसा करतात, कधी दान
नाही, धर्म नाही, काही नाही. बर, कित्येक कोट्यावधी रुपये जरी मिळाले तरी याचं समाधान होत नाही. तसं आमचं परमार्थाबद्दल आहे, ब्रह्मानंदाबद्दल आहे. तो आनंद आम्ही उपभोगत असताना अनावर वाणी झाली. रात्रंदिवस भजन चालू, कंटाळाच येत नाही. बरं म्हणाले महाराज, तुम्ही कृपणाचं उदाहरण दिलं म्हणून आम्हाला पटलं. तुम्हाला कंटाळा येत नाही हे खरं, पण रात्रंदिवस भजन केल्यामुळं फायदा काय? तर तुकाराम महाराज उत्तर देतात की त्या भगवंताच्या नामाचं जर सारखं चिंतन केलं तर भगवत स्वरूपाची प्राप्ती होणार. ती कशा पद्धतीनं? शेवटच्या चरणातून सांगतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी, 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 तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, माझी मत झाली अनावर वाचा, माझी मत झाली अनावर वाचा. अवघ्या झाल्यापूर्वी एक माय, अवघ्या झाल्यापूर्वी एक माय, अवघ्या झाल्यापूर्वी एक माय, माझी मत झाली आरावर वाचा, माझी मत झाली आरावर वाचा. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. सज्जन हो, भगवंताच्या नामचिंतनानं भगवत स्वरूपाची प्राप्ती आहे. यासाठी उदाहरण देतात. गंगा नदी किंवा जसं अनेक नद्यांचा समूह समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर समुद्र स्वरूपच बनतो. जैसे सरिता ओघ समस्त परी समुद्रा माझी मिळत. अनेक नद्या एवढ्या वेगाने धावणाऱ्या समुद्रामध्ये गेल्यानंतर अवघ्या झाल्यावर मी एकमय, त्या समुद्र स्वरूपच बनतात. तसं सज्जन हो, भगवंताच्या नामस्मरणानं आपल्यालाही भगवत स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, हा तुका म्हणे गंगा सागर संगमी.
संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माय अवघ्या झाल्या उर्मी एक माय माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली अनावर वाचा तुका म्हणे गंगा सागर संगामे तुका म्हणे गंगा सागर संगामे तुका म्हणे गंगा सागर संगमी हा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली अनावर वाचा चंदया नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा चंदया नावाचा घेतला से चंदया नामा चंदया नावाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा जी विठ्ठल जी जी विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जी विठ्ठल जी जी विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जी विठ्ठल जी जी विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल आग